हॅलो, नमस्कार. दी MPSC क्लासमेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. एकंदरीत आपण MPSC डेली PYQs ॲनालिसिस व्हिडिओ सिरीज बघत आहोत. आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवर जी काही इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे, ज्यामध्ये आपण आठवड्यातील 6 दिवस म्हणजे मंडे टू फ्रायडे असा मागील वर्षातील प्रश्न वेगवेगळ्या विषयांवर रोजचे आपण 10 प्रश्न या ठिकाणी डिस्कस करतो. ज्यामध्ये आपण ते प्रश्न जे आहेत आपण आपली जी काही क्विज बॅच आहे टेलिग्रामवर त्या ठिकाणी पोस्ट करतो आहोत आणि त्या प्रश्नांचं सविस्तर विश्लेषण आपण या यूट्यूबच्या माध्यमातून करतो आहोत. मात्र सॅटर्डेला आपण मोस्ट एक्सपेक्टेड जे करंट अफेअर आहेत, जे की आपण 2013 ते 2020-21 पर्यंत जे काही राज्यसेवा पूर्वपरीक्षेचे जे काही प्रश्न ॲनालाइज करून आपण ते प्रश्न कशा पद्धतीने करंटमध्ये विचारला जातो आहे त्या अनुषंगाने एक्सपेक्टेड करंट अफेअर आपण या ठिकाणी बघतो आहोत. सो त्या संदर्भाने आपण या ठिकाणी डेट 42 म्हणजे सॅटर्डेला जे काही आपण चालू घडामोडी संदर्भाने जी काही 7वी प्रश्नांची प्रश्नसंच यामध्ये 7वी जी सिरीज आपण प्रश्न पोस्ट केलेले होते त्याचं सविस्तर विश्लेषण आपण या ठिकाणी करणार आहोत. सो सुरू करूयात. आता जो पहिला प्रश्न आपण चालू घडामोडी या संदर्भाने आपण पोस्ट केलेला होता त्यातील पहिला प्रश्न काय दिसून येतो की खालील योग्य विधाने विचारात घ्या. पहिले जे पर्याय आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला योग्य विधाने फाइंड आउट करायचं आहे. काय दिलेलं आहे की खेलो इंडिया पॅरा गेम्स 2023 उत्तर प्रदेशात पार पडले. त्यानंतर आहे ही पॅरा गेम्सची पहिली आवृत्ती होती. त्यानंतर आहे क स्टेटमेंट आहे या स्पर्धेत सर्वाधिक पदके महाराष्ट्र राज्याला मिळाले. आणि चौथा ड स्टेटमेंट आहे या स्पर्धेचे शुभंकर उज्ज्वला म्हणजेच काय उज्ज्वला नावाचे चिमणी सो या स्पर्धेचे शुभंकर होते, अर्थात मास्कोट ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. सो कुठले जे स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे. आता आपल्या म्हणजे जे काही एक्सप्लेनेशन आहे ते बघूयात. आता खेलो इंडिया युवा कार्यक्रम म्हणजे खेलो इंडियाची जी योजना आहे ते युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयाअंतर्गत जे काही प्रतिभावान खेळाडू आहेत त्यांना फाइंड आउट करण्यासाठी आणि त्याच्यामध्ये जे काही स्पर्धात्मक कौशल्य आहे ते प्रदर्शित करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करण्याचे काम या खेलो इंडियाच्या माध्यमातून आपण करत आहोत. साधारणतः 2018 पासून जी काही ही खेलो इंडिया स्पर्धा आहे ती सुरू झालेली आहे. त्याच धर्तीवर ज्या पद्धतीने खेलो इंडिया यूथ गेम्स आहे आणि खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स आहे त्याच धर्तीवर पॅरा ॲथलीट्सला म्हणजे जे काही पॅरा ॲथलीट्स आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी खेलो इंडिया पॅरा गेम्सची जी काही स्पर्धा आहे ती 2023 पहिल्यांदा याची पहिली आवृत्ती 10 ते 17 डिसेंबर 2023 दिल्ली या शहरात 3 ठिकाणी पार पडले अशा पद्धतीने दिलेलं आहे. थोडक्यात काय तर जी काही पहिली खेलो इंडिया पॅरा गेम्स आहे ती कुठे स्पर्धा पार पडलेली आहे तर दिल्ली या ठिकाणी. सो जे स्टेटमेंट आहे ज्यात उत्तर प्रदेश दिलेलं आहे सो उत्तर प्रदेश या ठिकाणी चुकीचे असणार आहे. सो स्टेटमेंट या ठिकाणी चुकीचे असल्या कारणाने परत या ठिकाणी पण आहे, त्यामुळे म्हणजे पहिला, तिसरा आणि चौथा पर्याय बाद ठरतो. सो या ठिकाणी एलिमिनेट केल्याच्या नंतर फक्त आपल्याकडे पर्याय क्रमांक दुसरा म्हणजे ब आणि ड योग्य ठरतो आहे. सो त्यानंतरचा प्रश्न आहे त्यानंतरचं जे काही इम्पॉर्टंट पॉईंट या ठिकाणी दिलेलं आहे की 7 क्रीडा प्रकार या जे काही पॅरा गेम्स आहेत त्यामध्ये 7 क्रीडा प्रकारांचा समावेश होता. कोणकोणते क्रीडा प्रकार आहेत? पॅरा तिरंदाजी आहे, त्यानंतर आहे पॅरा ॲथलीट्स, पॅरा बॅडमिंटन, टेबल टेनिस. सो सर्व पॅरा. त्यानंतर पॉवर लिफ्टिंग आहे, त्यानंतर फुटबॉल आहे, त्यानंतर पॅरा शूटिंग असे 7 जे काही क्रीडा प्रकार आहेत ते या पॅरा गेम्समध्ये खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये आयोजित करण्यात आलेले होते. खेलो इंडिया पॅरा गेम्सचे जे काही अधिकृत शुभंकर होते ते उज्ज्वला नावाची जी काही चिमणी आहे जे दिल्लीचे राष्ट्रीय पक्षी म्हणून त्या केंद्रशासित प्रदेशाचे म्हणजे राज्य प्राणी ज्या पद्धतीने आपले राज्य पक्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये असतो त्याचप्रमाणे दिल्ली या शहराचे राज्य पक्षी म्हणून या उज्ज्वला या नावाच्या चिमणीला म्हणजे संबोधले जातो आहे. सो या ठिकाणी उज्ज्वला नावाचे जे काही चिमणी आहे ते या स्पर्धेचे शुभंकर होते, त्यामुळे ड जे स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे. आणि हरियाणा या राज्याने 40 सुवर्ण, 39 रौप्य आणि 26 ब्रॉन्झ अशा पद्धतीने कांस्य सो 26 कांस्य, 39 रौप्य आणि 40 सुवर्ण अशा पद्धतीने 105 पदकांची कमाई करून पहिले विजेतेपद म्हणजे पहिला स्थान पटकावल्याचे आपल्याला दिसून येतो. सो या ठिकाणी क स्टेटमेंटमध्ये दिलेलं होतं की महाराष्ट्राला सर्वाधिक पदके मिळालेलं आहे. सो क जे स्टेटमेंट आहे ते देखील चुकीचं आहे. सो आणि क स्टेटमेंट चुकीचे असल्या कारणाने फक्त ब आणि ड स्टेटमेंट योग्य आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. आता जर मेडल टॅली आपण बघितलं तर त्याच्यामध्ये काय दिसून येतो
तर हरियाणा 1 नंबरवर आहे. यावर प्रश्न विचारतो आहे की कोणत्या राज्यामध्ये किती पदके मिळालेली आहेत. ओके, कोणत्या स्थानावर आहे. हरियाणा पहिल्या स्थानावर आहे, उत्तर प्रदेश दुसऱ्या स्थानावर, तामिळनाडू तिसरा, गुजरात चौथा आणि महाराष्ट्र 5व्या स्थानावर. ओके, सो महाराष्ट्राचं लक्षात ठेवा, 5व्या स्थानावर महाराष्ट्र आहे, तर पहिल्या स्थानावर हरियाणा. ओके, दुसऱ्या स्थानावर उत्तर प्रदेश. सो पॅरा गेम्स संदर्भाने हे जी काही परीक्षाभिमुख माहिती आहे ते आपण त्या पद्धतीने ऑप्शन देखील ज्या पद्धतीने आयोग सेट करतो आहे किंवा प्रश्न ज्या पद्धतीने फ्रेम करतो त्याच पद्धतीने आपण एकंदरीतच सविस्तर प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण केल्याच्यानंतर आपण हे प्रश्न फ्रेम केलेला आहे. ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भाने प्रश्न विचारण्यात आलेला आहे. संसदरत्न पुरस्कार 2023च्या संदर्भात योग्य विधाने ओळखा अशा पद्धतीने विचारलेलं आहे. ओके, अलीकडे जे काही कंबाईनचं मेन्स झालेलं आहे 2022मध्ये त्यामध्ये यावर संसदरत्न पुरस्कारावर प्रश्न विचारलेला आहे. ओके, सो त्या अनुषंगाने संसदरत्न पुरस्कार देखील आपण अभ्यासणं गरजेचं आहे. ओके, सो संसदरत्न जे काही पुरस्कार आहे ते 2023च्या संदर्भात कोणते विधान बरोबर आहे. ओके, अ स्टेटमेंट आहे यंदा म्हणजे 2023मध्ये हे पुरस्कार 13 संसद सदस्यांना मिळाला. त्यानंतर आहे ब स्टेटमेंट आहे यात 4 खासदारांचा समावेश आहे. क स्टेटमेंट आहे जीवन गौरव पुरस्कार. ओके, CPIMचे जे काही खासदार आहेत, ओके, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया जे मार्क्सवादी पार्टिस्ट आहेत, ओके, मार्क्सिस्ट पार्टी आहे त्याचे जे खासदार आहेत टी रंगराजन यांना जाहीर झाला का. आणि चौथा, या स्पर्धेची जे काही या पुरस्काराची जी सुरुवात आहे ती 2010 पासून सुरू झाली. सो कोणते स्टेटमेंट या ठिकाणी योग्य असणार आहे. आता आपण जर बघितलं तर संसदरत्न पुरस्कार 2023मध्ये 13 खासदारांची निवड झाल्याचे आपल्याला दिसून येतो आहे. ओके, सो 2023चा जो काही संसदरत्न पुरस्कार आहे त्यामध्ये 13 खासदार निवडले गेले, ज्यात लोकसभेचे 8 आणि राज्यसभेचे 5 होते. ओके, हे देखील लक्षात ठेवा, यावर आयोगाने ऑलरेडी प्रश्न विचारलेला आहे. ओके, सो लोकसभेचे 8 खासदार आणि राज्यसभेचे 5 खासदार यांचा समावेश त्या ठिकाणी या संसदरत्न पुरस्कारांतर्गत करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील 4 खासदारांचा समावेश या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. ओके, सो महाराष्ट्रातील कोणकोणते खासदार आहेत तर या ठिकाणी हिना विजयकुमार गावित, त्यानंतर आपले जे काही अमोल रामसिंग कोल्हे आहेत. ओके, त्यानंतर या ठिकाणी आपल्याला शेट्टी दिसून येतात, गोपाल चिनैया शेट्टी, आणि इकडे जे काही फौजिला तहसीन अहमद खान, हे असे 4 जे काही संसद सदस्य आहेत ते आपल्याला महाराष्ट्रातून या संसदरत्न पुरस्कारासाठी पात्र ठरल्याचे आपल्याला दिसून येतो. एकंदरीतच जे काही APJ अब्दुल कलाम यांच्या नावाने जे काही जीवन गौरव पुरस्कार देण्यात येतो तर ते TK रंगराजन जे काही मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे ज्येष्ठ नेते आहेत यांना जाहीर झाल्याचे दिसून येतो. ओके, राज्यसभेचे 2 वेळ ते माजी खासदार असल्याचे देखील आपल्याला दिसून येत आहे. ओके, सो क स्टेटमेंट देखील या ठिकाणी योग्य आहे. ब स्टेटमेंट 4 महाराष्ट्रातील खासदारांना 13 संसद जे काही सदस्य आहेत त्यांना प्राप्त म्हणजे मिळालेलं आहे ते देखील बरोबर आहे. आणि याची सुरुवात 2010 या वर्षी झाली का तर बरोबर आहे. अब्दुल कलाम यांच्या सूचनेनुसार, ओके, त्यांनी जे काही शिफारस केल्यानुसार उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना अशा पद्धतीच्या संसदरत्न पुरस्काराने गौरवण्यात येतो. ओके, दरवर्षी. सो याची सुरुवात 2010मध्ये करण्यात आली आणि चेन्नई येथे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्याच हस्ते या सोहळ्याची पहिली आवृत्तीचे उद्घाटन झाल्याचे आपल्याला दिसून येतं. सो वरीलपैकी सर्व या ठिकाणी योग्य विधाने असणार आहे. ओके, सो पर्याय क्रमांक पहिला या ठिकाणी जे काही पर्याय 1 आहे ते योग्य असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे सध्या एप्रिल 2024मध्ये देशात किती राष्ट्रीय पक्ष आहेत असा एकंदरीत प्रश्न विचारलेला आहे. ओके, फॅक्च्युअल बेस 5, 7, 8 की 6. सो राष्ट्रीय पक्ष जर 2024चा विचार केला तर किती दिसून येतो तर 6 राष्ट्रीय पक्ष सध्या अस्तित्वात आहे. ओके, या संदर्भाने आपण कोणत्या राष्ट्रीय पक्ष सध्या अस्तित्वात आहे, त्यांची स्थापना कधी झालेली आहे या संदर्भाने आपण जे काही राज्यसेवा पूर्वपरीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण सिरीज बघत होतो त्यामध्ये 2022 आणि 23 जे काही प्रश्न आहेत राज्यशास्त्राअंतर्गत त्या ठिकाणी सविस्तर अभ्यासलेला आहे. ते तुम्ही जाऊन बघा. त्या ठिकाणी आपण जे काही नॅशनलाइज पार्टी आहेत त्याविषयी इत्थंभूत माहिती आपण त्या ठिकाणी डिस्कस केलेलं आहे. ओके, सो या ठिकाणी कोणते जे काही 6 पक्ष आहेत सध्या राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता प्राप्त आहेत ते बघूयात. आम आदमी पार्टी. ओके, सो आम आदमी पार्टीचे जे काही सिम्बॉल आहे ते बघू शकता. त्यानंतर आहे बसपा, बहुजन समाजवादी पार्टी, त्यानंतर आहे भाजप. ओके, त्यानंतर आहे काँग्रेस, त्यानंतर आहे भाकप म्हणजे जे काही भारतीय कम्युनिस्ट पार्टी, त्यानंतर आहे NPP. ओके, नागालँडचा जो काही पक्ष आहे ईशान्य भारताचा पहिला राष्ट्रीय पक्ष म्हणून या NPPला मिळालेला आहे. नॅशनल पीपल्स पार्टी म्हणून संबोधले जातो. ओके, एकंदरीत त्यांचा जो काही पक्ष चिन्ह आहे तो आपल्याला पुस्तक किंवा बुक असल्याचे आपल्याला दिसून येतो. सो अशा पद्धतीने किती राष्ट्रीय पक्ष सध्या तर 6 राष्ट्रीय पक्ष दिसून येतो आहे. ओके, एप्रिल 2024 पर्यंत.
सो पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील सेमीकंडक्टर उद्योगाला चालना देण्यासाठी जुलै 2023 सेमीकंडक्टरचा पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी कोणत्या देशासोबत भारताने करार केला, असा एकंदरीत प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. ओके. सो एकंदरीत जे काही जे वेगवेगळ्या देशांशी करार वगैरे झालेले असतील, ॲग्रीमेंट जे झालेले असेल, त्या संदर्भाने आयोग आपल्याला मागील वर्षातील प्रश्नपत्रिका विश्लेषणातून आपल्याला दिसून येतो. सो त्या अनुषंगानेच म्हणून हे प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. ओके. सो भारतातील जे काही सेमीकंडक्टर आहे, त्या सेमीकंडक्टर उद्योगाला चालना देण्यासाठी जी काही जुलैमध्ये सेमीकंडक्टरचा जो काही पुरवठा साखळी आहे, ओके, सप्लाय चेन, त्याला मजबूत करण्यासाठी आणि अधिक जास्त प्रोत्साहन मिळवण्यासाठी कोणत्या देशासोबत करार झाला, असा एकंदरीत प्रश्न आहे. पर्याय दिलेला आहे अमेरिका, दुसरा आहे दक्षिण कोरिया, तिसरा आहे जपान आणि चौथा आहे सिंगापूर. ओके. सो या ठिकाणी जपान इंडिया सेमीकंडक्टर सप्लाय चेन पार्टनरशिप. ओके. सो या ठिकाणी जपानसोबत जुलै 2023 आपण सेमीकंडक्टरसाठी जे काही सप्लाय चेन पार्टनरशिप अशा पद्धतीचे ॲग्रीमेंट आपण केलेलं आहे. ओके. सो या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे जपान. ओके. अलीकडे नोव्हेंबर 2023 विचारला तर ते दिसून येतो भारत आणि युरोपियन संघ. ओके. युरोपियन संघासोबत आपण या सेमीकंडक्टरसाठी सप्लाय चेन पार्टनरशिप केलेलं आहे. ओके. सो सेमीकंडक्टरवर सामंजस्य करार आपण केल्याचे आपल्याला दिसून येतो. सो जर जुलै 2023 विचारलं तर आपण जपानसोबत केलेलं आहे. भारताचे IT मंत्रालय आणि जपानचे जे काही अर्थव्यवस्था व्यापार आणि उद्योग मंत्रालयामध्ये हे जे काही करार आहे ते झाल्याचे दिसून येतो. भारत आणि जपान यांच्यातील जे काही सेमीकंडक्टर संदर्भाने जो काही सहकार्य आहे तो वाढवण्याच्या दृष्टीने आपण हे करार केलेलं आहे. ओके. या करारातून काय दिसून येतं तर सहकार्यात्मक प्रयत्नांचे उद्दिष्ट एक मजबूत पुरवठा साखळी स्थापित करणे, त्यानंतर आहे नाविन्यपूर्तीस म्हणजे इनोव्हेशन जे काही हब आहे त्याला प्रोत्साहन देण्यासाठी हे करार आपण जपानसोबत केलेलं आहे. ओके. सो या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 3 जपान. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालील योग्य विधाने विचारात घ्या. ओके. एकंदरीत आपण जेव्हा राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल किंवा कंबाईन पूर्व परीक्षा त्यामध्ये जे काही निर्देशांक आहेत, वेगवेगळे निर्देशांक त्या संदर्भाने आपल्याला प्रश्न विचारण्यात येतो. ओके. सो आपण जे काही प्रश्नांची चालू घडामोडी प्रश्नपत्रिका विश्लेषण सिरीज ॲनालाइज केल्याच्यानंतर जे मोस्ट एक्सपेक्टेड प्रश्न आहे त्यामध्ये वेगवेगळे निर्देशांक आहेत ते आतापर्यंत डिस्कस करत आलेलो आहे. ओके. यापुढे जितके आपण येणाऱ्या परीक्षेसाठी चालू घडामोडींची आपण दर सॅटर्डेला जे काही प्रश्न बघतो त्यामध्ये आपण बघणारच आहोत. ओके. सो या ठिकाणी बघूयात कोणता प्रश्न विचारलेला आहे. स्टेटमेंट आहे, जागतिक स्पर्धा निर्देशांक जागतिक बँकेद्वारे जाहीर केले जाते का? त्यानंतर स्टेटमेंट आहे, या जागतिक स्पर्धा निर्देशांकाची सुरुवात 1989 पासून झाली. आणि स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे की 2024च्या निर्देशांकात भारत 40व्या स्थानावर होता. ओके. भारत 40व्या स्थानावर होता असा एकंदरीत स्टेटमेंट आहे. आता जे काही ग्लोबल कॉम्पिटिटिव्ह इंडेक्स ज्याला आपण जागतिक स्पर्धा निर्देशांक असे मराठीमध्ये संबोधत असतो, तर यामध्ये काय दिसून येतो आहे तर आपल्याला या ठिकाणी भारताचा जो काही रँक आहे तो रँक आपल्याला 40 असल्याचे दिसून येतो. ओके. 40th रँकमध्ये सध्या भारत आहे. ओके. त्यामुळे जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी योग्य असणार आहे. डेन्मार्क, आयर्लंड आणि स्वित्झर्लंड हे अनुक्रमे 1, 2, 3 म्हणजे पहिल्या 3 स्थानावर अनुक्रमे डेन्मार्क, आयर्लंड आणि स्वित्झर्लंड असल्याचे दिसून येतो. आता हे जे काही जागतिक स्पर्धा निर्देशांक आहे ते कोणाद्वारे पब्लिश केलं जातं तर वर्ल्ड कॉम्पिटिटिव्ह सेंटर. ओके. या जी काही संस्था आहे या संस्थेद्वारे हे जे काही जागतिक स्पर्धा निर्देशांक आहे हे पब्लिश केलं जातं. ओके. ग्लोबल कॉम्पिटिटिव्ह इंडेक्स. त्यामुळे या ठिकाणी पहिले जे स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे की जागतिक बँकेद्वारे पब्लिश केलं जातो, जाहीर केलं जातो, ते चुकीचे असणार आहे. ओके. त्यानंतर आहे याची जी काही सुरुवात आहे ते 1989 पासून झाली का तर IMD. ओके. IMD देखील म्हटलं जातं त्याला. ओके. वर्ल्ड कॉम्पिटिटिव्हनेस सेंटरलाच IMD देखील म्हटलं जातो. सो या IMDद्वारे वर्ल्ड कॉम्पिटिटिव्हनेस इयरबुक पहिल्यांदा 1989 पासून प्रकाशित करण्याला सुरुवात झाली. सो स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे या निर्देशांकाची सुरुवात 1989 पासून झाली. सो हे बरोबर आहे का? सो स्टेटमेंट देखील या ठिकाणी बरोबर आहे. ओके. आणि स्टेटमेंट काय दिलेलं आहे तर हे आताच बघितलं 40व्या स्थानी आहे. सो या ठिकाणी विधान चुकलेलं आहे, मात्र आणि बरोबर असणार आहे. ओके. सो याची जी काही सुरुवात आहे ते आपल्याला 1989 पासून झाल्याचे दिसून येतं आणि वर्ल्ड कॉम्पिटिटिव्हनेस सेंटर किंवा IMD देखील म्हटलं जातं. आता IMD कशासाठी म्हटलं जातं ते तुम्ही गुगलवर सर्च करा. त्या ठिकाणी IMD ऑब्लिक वर्ल्ड कॉम्पिटिटिव्हनेस सेंटर अशा पद्धतीने दिलेलं आहे त्यांच्या वेबसाईटवर. ओके. सो ते देखील लक्षात ठेवा.
भारताने 3 स्थानांची किंचित घसरण अनुभवल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, 2023मध्ये 40व्या स्थानावर म्हणजे आहे सध्या, आणि 2019 ते 21चा विचार केला तर काय दिसून येतो, तर 43व्या स्थानाच्या तुलनेत सध्या 40व्या स्थानावर, म्हणजे 3 स्थानाची जी काही घसरण आहे ते आपण अनुभवलेलं आल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके, सो या ठिकाणी ब आणि क योग्य पर्याय असणार आहे, पर्याय क्रमांक 3. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अलीकडे डिसेंबर 2023मध्ये माउंट मेरापी नावाचा जो काही ज्वालामुखीचा उद्रेक आहे तो कोणत्या देशात दिसून येतो किंवा कोणत्या देशात स्थित आहे, असा एकंदरीत फॅक्च्युअल बेस प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. ओके, सो माउंट मेरापी नावाचा जो काही ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे सो डिसेंबर 2023मध्ये, तो कोणत्या देशामध्ये स्थित आहे, रशिया, इटली, इंडोनेशिया की जापान. आता जे काही मोस्ट ॲक्टिव्ह वोल्कॅनो आहे सध्याच्या घडीमध्ये विचार केला तर काय दिसून येतो, तर माउंट एटेना. ओके, माउंट एटेना कुठं आहे, तर इटली या देशात आपल्याला दिसून येतो आहे. त्यानंतर आहे किलावा आपल्याला USA हवाई आयलँड जे आहे त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे माउना लोआ, परत हवाई आयलँड्समध्ये आपल्याला दिसून येतो, USAच्या टेरिटरीमध्ये येणार आहे. त्यानंतर आहे माउंट वेसुवियस, हे आपल्याला इटलीमध्ये दिसून येतं. ओके, सो माउंट एटेना आणि माउंट वेसुवियस इटली या देशामध्ये स्थित असल्याचे दिसून येतं. त्यानंतर आहे माउंट मेरापी आपल्याला इंडोनेशिया या देशामध्ये जे काही योग्याकार्टा नावाचं जो काही शहर आहे त्या शहराचा जवळ जो माउंट आहे त्या माउंट मेरापी या ठिकाणी आपल्याला जे काही ॲक्टिव्ह वोल्कॅनोज आहे ते दिसून येतो, त्याला माउंट मेरापी आपण अशा पद्धतीने संबोधले जातो. ओके, सो इंडोनेशिया तेच आपल्याला या प्रश्नात विचारलेलं आहे की कोणत्या देशात स्थित आहे माउंट मेरापी. ओके, सो पर्याय क्रमांक 3 इंडोनेशिया या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे. ओके, त्यानंतर बाकीचे देखील दिलेलं आहे ते तुम्ही नंतर वाचू शकता. सो पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी या प्रश्नाचे योग्य पर्याय किंवा योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा 7वा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे, योग्य विधाने ओळखा. या ठिकाणी जी काही अपॉइंटमेंट आहे किंवा नियुक्ती किंवा निवडणूक आहे त्या संदर्भात दिलेलं आहे. अ स्टेटमेंट आहे, रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्रातील पहिल्या पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती झाली आहे का. त्यानंतर ब स्टेटमेंट आहे, ते 1988चे महाराष्ट्र कॅडरचे IPS अधिकारी आहेत आणि ह्यापूर्वी त्यांची नियुक्ती सशस्त्र सीमा बलाच्या महासंचालक म्हणून झाली होती. सो कोणते स्टेटमेंट बरोबर आहे. ओके, आता रश्मी शुक्ला या राज्याच्या पहिला महिला पोलीस महासंचालक असल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, सो अ स्टेटमेंट जे दिलेलं आहे की महाराष्ट्रातील पहिल्या महिला पोलीस महासंचालक आहेत का, सो अ स्टेटमेंट बरोबर आहे. त्यानंतर आहे, निवृत्तीला 6 महिने असताना, म्हणजे त्यांची निवृत्ती जे काही निवृत्तीचे जे वय आहे ते 6 महिने असताना त्यांना 2 वर्षाचा कालावधी या DGP पदासाठी, म्हणजे जे काही महाराष्ट्रातील पोलीस महासंचालक या पदासाठी मिळालेला आहे, अशा पद्धतीने जो काही कार्यकाल प्राप्त होणारे त्या पहिला पोलीस महासंचालक देखील ठरल्याचे आपल्याला दिसून येतो आहे. ओके, सो असा स्टेटमेंट या ठिकाणी लोकसत्ता या वृत्तपत्रामध्ये विचारलेला होता, त्यामुळे हे जे काही स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे. त्यानंतर आहे 1988च्या महाराष्ट्र कॅडरचे ते IPS अधिकारी आपल्याला दिसून येत आहेत. सो ब स्टेटमेंट या ठिकाणी दिलेलं आहे ते देखील बरोबर असल्याचे आपल्याला दिसून येतं. ह्यापूर्वी म्हणजे महाराष्ट्राचे जे काही पोलीस महासंचालक आहेत त्या होण्यापूर्वी ते सशस्त्र सीमा बल अर्थात SSBच्या महिला पोलीस महासंचालक ठरलेल्या होत्या. ओके, सो महासंचालक म्हणून कार्यरत होत्या. सो हे देखील बरोबर असणार आहे. आणि सोबतच यापूर्वी ते CRPFचे अतिरिक्त महासंचालक म्हणून देखील कार्य केलेलं आहे. ओके, सो या ठिकाणी अ, ब आणि क तीनही स्टेटमेंट बरोबर असल्याचे दिसून येतो, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 अ, ब आणि क योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, 2023मध्ये मच्छीमारांच्या सुरक्षेसाठी नभमित्र प्रणाली कोणत्या संस्थेने विकसित केली आहे, असा एकंदरीत स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न दिसून येतो आहे. ओके, सो कोणते जे स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे किंवा कोणता पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. सो नभमित्र प्रणाली थोडक्यात जे काही ऑनलाईन जे काही डिव्हाइसेस असतील, ऑनलाईन पोर्टल वगैरे असतील ते लॉन्च झाले असतील, त्यावर आयोग आपल्याला प्रश्न विचारतो, त्याच अनुषंगाने म्हणून आपण हे जे प्रश्न आहे ते फ्रेम केलेलं आहे. ओके, सो 2023मध्ये मच्छीमारांच्या सुरक्षेसाठी नभमित्र प्रणाली कोणत्या संस्थेने विकसित केलेली आहे. IIT खरगपूर, दुसरा आहे DRDO, तिसरा आहे ISC बँगलोर म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बँगलोर, आणि चौथा आहे इस्रो. सो या ठिकाणी बघू शकता हे जे काही साईट आहे त्यांची डिव्हाइस ॲपचा जो काही स्क्रीनशॉट आहे त्या ठिकाणी दिलेला आहे नभमित्र आणि इस्रोद्वारे. ओके, या ठिकाणी इस्रोचा लोगो देखील दिलेला आहे.
ओके. सो इस्रोचा लोगो देखील या ठिकाणी आपल्याला दिसून येतो आहे. ओके. सो हे जे काही नभोमित्र प्रणाली आहे, ऑनलाईन प्रणाली, ते कोणाद्वारे सुरू केलेलं आहे, तर इस्रोद्वारे सुरू केल्याचे आपल्याला दिसून येतो. मच्छीमारांच्या सुरक्षेसाठी इस्रो स्पेस ॲप्लिकेशन सेंटर जे अहमदाबादमध्ये स्थित आहे, त्या अंतर्गत नभोमित्र उपकरणाची जी काही चाचणी आहे, ते यशस्वी चाचणी घेण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतो. या माध्यमातून सॅटेलाईट बेस्ड कम्युनिकेशन सिस्टीम डेव्हलप करणे, ज्याद्वारे समुद्रातून समुद्रात दुतर्फा मेसेजिंग सेवा अर्थात जी काही कनेक्टिव्हिटी आहे, ओके, ते वाढवण्यासाठी जी काही नभोमित्र प्रणाली आहे ते फायदेशीर ठरणार आहे. ओके. सो समुद्रातून समुद्रात जे काही कनेक्शन आहे किंवा संपर्क साधण्यासाठीचा एक यशस्वी किंवा प्रभावी माध्यम म्हणून याचा वापर करण्यात येईल. हवामान बदलासंदर्भात किंवा चक्रीवादळाचा इशारा संदर्भात स्थानिक भाषेत संदेश मच्छीमारांना कळवण्यासाठी किंवा जे काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण होईल, तर अशा वेळेस जे काही मच्छीमार समुद्रामध्ये अडकलेले आहेत त्यांच्या थ्रू त्यांच्याकडे किंवा त्यांच्याकडून मॅसेज जे काही डिपार्टमेंट आहेत किंवा स्थानिक प्रशासक आहेत त्यांना प्राप्त व्हाल आणि स्थानिक प्रशासनाच्या जे काही सूचना आहेत ते त्यांना प्राप्त होण्यासाठी नभोमित्र प्रणालीचा जो काही वापर आहे किंवा जी काही सिस्टम आहे ते लॉन्च करण्यात आलेलं आहे. ओके. सो कोणत्या संस्थेने विकसित केलेलं आहे, तर इस्रोद्वारे हे विकसित केल्याचे आपल्याला दिसून येतं. सो पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे. ओके. सो प्रश्नांचा दर्जा तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने आयोग ज्या पद्धतीने ज्या पार्श्वभूमीवर प्रश्न विचारतो त्याच पद्धतीने आपण प्रश्न फ्रेम केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे युद्ध सरावासंदर्भात अयोग्य जोडी ओळखा. ओके. युद्ध पर्यायासंदर्भात अयोग्य जोडी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. वीर गार्डियन भारत आणि जपान, समुद्रशक्ती भारत आणि सिंगापूर. त्यानंतर क स्टेटमेंट आहे झायद तलवार भारत आणि UAE म्हणजे संयुक्त अरब अमिरात. आणि ड स्टेटमेंट आहे मित्रशक्ती भारत आणि बांगलादेश. ओके. सो या ठिकाणी कोणता पर्याय चुकीचा आहे, अयोग्य विचारलेला आहे, त्यामुळे आपल्याला चुकीचा पर्याय फाइंड आउट करायचा आहे. ओके. सो भारत आणि श्रीलंकेदरम्यान कोणते जे काही युद्ध सराव आहे ते दिसून येतो, तर मित्रशक्ती आणि स्लिनेक्स. ओके. सो मित्रशक्ती आणि स्लिनेक्स नावाचे जे काही युद्ध सराव आहे ते आपल्याला भारत आणि श्रीलंकेदरम्यान दिसून येतो. सो या ठिकाणी मित्रशक्ती दिलेला आहे ड स्टेटमेंटमध्ये, पण त्याच्यात भारत आणि बांगलादेश दिलेला आहे. सो बांगलादेश नसून ते श्रीलंका असायला पाहिजे होता, त्यामुळे ड स्टेटमेंट या ठिकाणी अयोग्य असणार आहे. सो ड स्टेटमेंट आपल्या पर्यायामध्ये असायला हवं. ओके. सो या ठिकाणी ड स्टेटमेंट नाही, त्यामुळे हे जे पर्याय आहे ते गेलेलं आहे. आणि पर्याय क्रमांक 4 हे देखील आपण एलिमिनेट करू शकतो. आता पर्याय क्रमांक पहिला म्हणजे अर्थात 1 आणि 3 आपल्याकडे शिल्लक आहे. त्यानंतर आहे जपानमध्ये जो काही भारत आणि जपानच्या संदर्भात वीर गार्डियन आणि जिम्बेक्स. ओके. जपान इंडिया मॅरिटाईम बायलॅटरल एक्झरसाइज ते जिम्बेक्स नावाचा सराव देखील. त्यानंतर आहे धर्मा गार्डियन. सो वीर गार्डियन, जिम्बेक्स आणि धर्मा गार्डियन हे जपान संदर्भात आपण किंवा जपानसोबत आपण युद्ध सराव करतो, त्यामुळे अ स्टेटमेंट जे आहे ते या ठिकाणी बरोबर असणार आहे. आपल्याला चुकीचं विचारलं, सो अ स्टेटमेंट देखील आपण एलिमिनेट करूया. अ स्टेटमेंट या ठिकाणी एलिमिनेट केल्याच्या नंतर आणि आपल्याला ड आपल्या पर्यायात पाहिजे, कारण तो ड चुकीचा आहे, कारण या ठिकाणी श्रीलंका पाहिजे होतं, त्यामुळे या ठिकाणी ड नाही. आणि ब आणि ड फक्त पर्याय क्रमांक 3 या पर्यायात आपल्याला दिसून येतो, त्यामुळे या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 3. सो त्यानंतर आहे भारत UAE दरम्यान झायद तलवार. सो हे जे क स्टेटमेंट आहे ते बरोबर असणार आहे. भारत आणि UAE झायद तलवार. भारत आणि चीन संदर्भात हँड इन हँड नावाचं जे काही युद्ध सराव आहे ते आपण करतो आहोत. भारत आणि इंडोनेशियामध्ये समुद्रशक्ती. ओके. सो समुद्रशक्ती या ठिकाणी सिंगापूर दिलेलं आहे, तर ते आपण इंडोनेशियाशी समुद्रशक्ती या नावाचा युद्ध सराव आपण करतो आहोत. ओके. आणि सिंगापूरशी संदर्भात विचारलं की भारत आणि सिंगापूर संदर्भात कोणते युद्ध सराव होतात, तर लक्षात ठेवा बोल्ड कुरुक्षेत्र आणि सिम्बेक्स सिंगापूर इंडिया मॅरिटाईम बायलॅटरल एक्सरसाइज. ओके. एक्सरसाइज अशा पद्धतीने हे जे काही युद्ध सराव आहेत ते होतो आहे. आणि बांगलादेशसोबत विचारलं तर बोंगो सागर म्हणून युद्ध सराव आहे आणि संप्रीती नावाचं जे काही युद्ध सराव आहे ते आपण करतो. सोबतच मैत्री शक्ती नावाचा जो काही युद्ध सराव आहे ते देखील आपण या बांगलादेशसोबत करतो आहोत. मित्रशक्ती विचारला तर श्रीलंका लक्षात ठेवा, आणि मैत्री शक्ती किंवा मैत्री संदर्भाने किंवा मैत्री शक्ती विचारला तर बांगलादेश. ओके. आणि परत सूर्यकिरण नावाचा जो युद्ध सराव आहे तो आपण नेपाळ या देशासोबत करतो आहोत, ते देखील लक्षात ठेवू शकता. सो या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 3. आपल्याला अयोग्य विचारलेला आहे. सो ब आणि ड अयोग्य या ठिकाणी दिलेलं आहे. ओके. अयोग्य जोडी असल्या कारणानं पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ऑक्टोबर 2023 मध्ये निधन पावलेले बिशन सिंग बेदी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते, असा एकंदरीत प्रश्न आहे. साहित्य, अभिनेता, क्रीडा की राजनेता. ओके. सो यावर ऑलरेडी कंबाईनच्या मेन्समध्ये किंवा कंबाईनच्या मेन्समध्ये 2023 मध्ये प्रश्न ऑलरेडी विचारलेला आहे. ओके. सो बिशन सिंग बेदी हे आपल्याला एक भारतीय क्रिकेटपटू असल्याचे दिसून येतात. ओके. सो भारतीय क्रिकेटपटू अर्थात ते क्रीडा या
क्षेत्राशी संबंधित होते, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो क्रीडा जगताशी संबंधित होते, ते क्रिकेटपटू होते. त्यांनी 1966 ते 1969 भारताकडून कसोटी क्रिकेट सामना खेळल्याचे दिसून येतो आहे. ओके, एकूण 67 कसोटी सामने त्यांनी खेळलेले आहेत आणि त्यामध्ये 266 विकेट देखील घेतलेले आहेत. गोलंदाजी ते करायचे. ओके, डावखुरा गोलंदाज म्हणून ते प्रसिद्ध होते. ते 22 कसोटी सामन्यात आपल्या भारतीय संघाचे नेतृत्व देखील केलेले होते. ओके, कर्णधार पदही त्यांनी भूषवलेले होते. 1970 श्रीश्री, तर 2004 CK नायडू नावाचा जो काही क्रिकेट संदर्भाने जो पुरस्कार देण्यात येतो, तो त्याचा जीवन गौरव पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे. ओके, सो अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 2023च्या संदर्भाने जो काही नोबेल पुरस्कार प्राप्त झालेला आहे किंवा नोबेल पुरस्कारासंदर्भात जे काही आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे त्यावर आयोग दरवर्षी प्रश्न विचारतो. एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार असेल किंवा एक राष्ट्रीय पुरस्कार असेल आणि एक राज्यस्तरावरचा पुरस्कार, अशा पद्धतीने पुरस्कारावर साधारणतः किमान 2 प्रश्न तरी असतोच. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पुरस्कारासंदर्भाने आपल्याला जे काही त्यामध्ये नोबेल पुरस्कार असेल, इंटरनॅशनल बुकर पुरस्कार असेल, बुकर पुरस्कार असेल किंवा जे काही रमन मॅग्सेसे पुरस्कार आहेत, ते पुरस्कार आपल्याला बाय हार्ट म्हणजे सुरुवात कधी झाली, यावर्षी कोणत्या व्यक्तीला भेटला, त्यांचे एकंदरीत बॅकग्राऊंड काय, ते सविस्तर माहिती असणे गरजेचं आहे. सो या ठिकाणी 2023 नोबेल पुरस्कारासंबंधित योग्य विधाने विचारात घ्या किंवा ओळखा अशा पद्धतीने दिलेलं आहे. स्टेटमेंटमध्ये काय दिलेलं आहे की यावर्षी वैद्यकीय अर्थात मेडिसिन शास्त्रातील नोबेल प्राध्यापक कॅटलिना कॅरिको यांना आणि प्राध्यापक ड्रू वाइजमॅन. ओके, सो ड्रू वाइजमॅन यांना जाहीर झाला का. आणि स्टेटमेंट दिलेलं आहे, त्यांना mRNA लसीच्या संशोधनासाठी हे पुरस्कार दिले गेले. सो कोणते पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. ओके, कोणते स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहे. सो या ठिकाणी एक्सप्लेनेशनमध्ये बघू शकता, जे काही फिजिक्सचा फिजिओलॉजी अर्थात मेडिसिनचा जो काही नोबेल आहे तो 2023 कोणाला देण्यात आलेला आहे, तर एक आहे कॅटलिना कॅरिको आणि दुसरा आहे ड्रू वाइजमॅन. सो पर्याय क्रमांक पहिला स्टेटमेंट जे दिलेलं आहे ते या ठिकाणी योग्य असणार आहे. त्यानंतर त्यांना mRNA लसीच्या संशोधनासाठी दिलेलं आहे का, तर ते बरोबर आहे. कारण कोविडच्या काळामध्ये mRNA लस विकसित करण्यासाठी यांनी मोलाची भूमिका बजावलेली होती आणि त्या अनुषंगाने त्यांनी संशोधन देखील केलेले होते आणि एकंदरीत mRNA लस विकसित करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा दिसून येतो आणि त्याच कारणासाठी जे काही नोबेल पारितोषिक आहे ते नोबेल पारितोषिक यांना दिल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके, सो पर्याय क्रमांक म्हणजे दोन्ही स्टेटमेंट बरोबर असल्या कारणानं पर्याय क्रमांक 3 दोन्ही विधाने बरोबर असल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके, सो वैद्यकशास्त्राचे जे नोबेल आहे 2023 कॅटलिना कॅरिको आणि ड्रू वाइजमॅन यांना प्रदान करण्यात आला. न्यूक्लियोसाइड बेस मॉडिफिकेशन mRNA लस जी काही mRNA संदर्भात जे काही कोरोना लस आहे त्या संशोधनासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ओके, सो कॅटलिना कॅरिकोचा जन्म आपल्याला कुठं हंगेरीच्या आहेत ते. ओके, आणि त्यांना 2021 कोविड काळात करोनासाठी mRNA लस केल्याचे त्यांना दिसून येतं. ओके, एकंदरीत लस विकसित केल्याचे जे काही महत्त्वपूर्ण कार्य आहे ते त्यांचं असल्याचे आपल्याला दिसून येतं. त्यानंतर आहे ड्रू वाइजमॅन, मॅसेच्युसेट्स म्हणजे USA ते आहेत आणि पेन इन्स्टिट्यूट ऑफ जे काही RNA इनोव्हेशन सेंटरचे ते संचालक म्हणून कार्यरत आहेत. ओके, सो अशा पद्धतीने दोन्ही स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहे. आता जे काही नोबेल पुरस्कारासंदर्भात जे बेसिक इन्फॉर्मेशन आहे त्याआधी आपण ऑलरेडी प्रश्नपत्रिका जे काही आपण मोस्ट एक्सपेक्टेड करंट सिरीज बघितलेली आहे, ज्यामध्ये आपण पहिली ते आता म्हणजे 6 प्रश्नांची सिरीज बघितली आहे. त्यामध्ये जे काही नोबेल पुरस्कारासंदर्भात ज्या व्हिडिओ सिरीजमध्ये किंवा प्रश्नसंचामध्ये प्रश्न विचारलेले आहेत त्या ठिकाणी ऑलरेडी आपण बेसिक इन्फॉर्मेशन कधी स्थापन झाले, कोणत्या संस्थेकडून दिला जातो, अर्थशास्त्राच्या नोबेल कधी सुरुवात झाली ते सविस्तर अभ्यासलेलं आहे. त्यामुळे ते इन्फॉर्मेशन या ठिकाणी आपण टाळलेलो आहे. ओके, सो एकंदरीत ते तुम्ही प्रश्नांची सिरीज बघा, त्याची वेगळी प्लेलिस्ट या ठिकाणी यूट्यूब चॅनलवर दिलेली आहे. ओके, सो पुढे जाऊयात. त्यानंतर पुढचा 12वा प्रश्न आहे, आसाम सरकारच्या आसाम वैभव पुरस्काराने सन्मानित होणारे किंवा खालीलपैकी कोणत्या सर्वोच्च न्यायालयाच्या माजी सरन्यायाधीशाला गौरवण्यात आले, असा एकंदरीत प्रश्न आहे. ओके, सो जे काही आसाम सरकारतर्फे त्यांचा ज्या राज्यातील जो काही सर्वोच्च पुरस्कार आहे आसाम वैभव, या पुरस्काराने खालीलपैकी कोणत्या सर्वोच्च न्यायालयाच्या माजी सरन्यायाधीशाला माजी न्यायाधीशाला गौरवण्यात आले, असा एकंदरीत प्रश्न आहे. रंजन गोगोई, शरदचंद्र बोबडे, जगदीश सिंग खेर आणि यू ललित. सो कोणते पर्याय या ठिकाणी योग्य आहे. ओके, सो माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना आसाम सरकारच्या 2023च्या आसाम वैभव पुरस्काराने सन्मानित केल्याचे आपल्याला दिसून येतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 रंजन गोगोई या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे. ओके, एकंदरीत यावर्षी म्हणजे
आसाम वैभव नावाचा जो काही पुरस्कार आसाम सरकारने सुरू केला, तर त्या पुरस्कार प्रदान करण्याचे हे तिसरे वर्ष होते. ओके. पहिल्या वर्षी आपल्याला उद्योगपती रतन टाटा यांना जाहीर झाल्याचे दिसून येतो. दुसऱ्या वर्षी तपन शेख या नावाचे जे काही व्यक्ती आहेत त्यांना जाहीर झाला 2022 आणि यंदाचा 2023चा जो काही पुरस्कार आहे ते रंजन गोगोई यांना जाहीर झालेला आहे. ओके. एकंदरीत कायदा आणि न्याय या क्षेत्रासाठी त्यांनी मोलाचे जे काही कार्य केलेले आहे त्या संदर्भाने हे जे काही पुरस्कार आहे आसाम वैभव ते प्राप्त झाल्याचे त्यांना दिसून येत आहे. ओके. सो अशा पद्धतीने या ठिकाणी या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे ब्रँड अँबॅसेडर अर्थात सदिच्छा दूतवर आपल्याला दरवर्षी एक तरी प्रश्न असतो. त्या अनुषंगाने देखील आपण आतापर्यंत वेगवेगळ्या जे काही कंपन्या असतील, उपक्रम असेल त्याचे ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत किंवा कशा पद्धतीने निवड झालेली आहे ते आपण बघितलेलं आहे. सो या ठिकाणी परत एकदा त्यावर प्रश्न विचारलेला आहे. ट्रायफेड आदी महोत्सव 2023चे सदिच्छा दूत अर्थात ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली अशा पद्धतीने प्रश्न आहे. कृती सेनन, मेरी कॉम, स्मृती मानधना की आलिया भट्ट. ओके. आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी ट्रायफेडचे जे काही आदी महोत्सव आहे त्या आदी महोत्सवामध्ये काय दिसून येतं तर MC मॅरी कॉम अपॉइंटेड ब्रँड अँबॅसेडर ऑफ ट्रायफेड आदी महोत्सव. ओके. सो मॅरी कॉम यांना या जे काही महोत्सवाचे ब्रँड अँबॅसेडर अर्थात सदिच्छा दूत म्हणून नेमणूक केलेली आहे. ओके. सो या महोत्सवाचे सदिच्छा दूत म्हणून मेरी कॉम यांची निवड करण्यात आलेली आहे. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचे योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. थोडक्यात काय तर भारताचे जे काही आदिवासी वारसाच्या समृद्ध वैविध्यतेचे दर्शन घडवण्यासाठी दर्शन व्हावी या उद्देशाने ट्रायफेडद्वारे आदिवासी कार्य मंत्रालयाच्या अंतर्गत आदी महोत्सवाचे आयोजन दरवर्षी करण्यात येतो. यंदा 2024मध्ये 10 ते 18 फेब्रुवारी 2024 या रोजी या कालावधीत हे महोत्सव आयोजित करण्यात आलेले होते. ओके. सो या ठिकाणी जी काही कालावधी आहे ते लक्षात ठेवा. आता ट्रायफेड आदी महोत्सव 2024 लक्षात ठेवा. 24मध्ये झालेला आहे त्यामुळे 24 लक्षात ठेवा. कदाचित येणाऱ्या परीक्षेत यावर प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. सो मेरी कॉम हे या आदी महोत्सवाचे सदिच्छा दूत होते. सो यामध्ये वेगवेगळे 336 जे काही कारागीर आणि कलाकार आहेत ते सहभागी झालेले होते. ओके. वेगवेगळ्या या शेड्यूल ट्राईब गटातील. ओके. त्यामध्ये PVTजींचा समावेश देखील दिसून येतो आहे. ओके. सो पर्याय क्रमांक 2 मेरी कॉम या आदी महोत्सवाचे जे काही ब्रँड अँबॅसेडर आहेत ते होते हे लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न आहे भगिनी निवेदिता यांच्या पुतळ्याचे अलीकडे कोणत्या देशात अनावरण करण्यात आले असा एकंदरीत स्ट्रेट फॉरवर्ड आणि डायरेक्ट फॅक्च्युअल बेस प्रश्न विचारलेला आहे. भगिनी निवेदिता यांच्या पुतळ्याचे अलीकडे कोणत्या देशात अनावरण करण्यात आलेले आहे. फ्रान्स, दक्षिण आफ्रिका, जपान की ब्रिटन. ओके. सो ब्रिटनच्या विम्बल्डनमध्ये भगिनी निवेदिता यांच्या पुतळ्याचे 1 जुलैला अनावरण करण्यात आले. ओके. सो ब्रिटनचे जे काही विम्बल्डन शहर आहे त्या शहरामध्ये या भगिनी निवेदिता यांचा पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेलं आहे. ओके. सो ब्रिटन या ठिकाणी यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे. ओके. सो त्यांचं ॲक्च्युअल नाव काय आहे तर मार्गारेट एलिझाबेथ नोबेल, ज्यांना सिस्टर निवेदिता अशा पद्धतीने इंग्लिशमध्ये संबोधले जातं. ओके. सो ते त्यांचे जे काही एकंदरीत गुरु आहे ते स्वामी विवेकानंद असल्याचे दिसून येतो आणि स्वामी विवेकानंदांनी चांगल्या प्रमाणे त्यांनी आपले जीवन जे आहे भारताला समर्पित करण्यासाठी एकंदरीत विम्बल्डनमध्ये शाळांची स्थापना एकंदरीत जे काही वेद वगैरे असतील किंवा भारतीय जी काही संस्कृती आहे ते रुजवण्यासाठी विम्बल्डनमध्ये त्यांनी शाळांची स्थापना केलेली होती आणि एज्युकेशन सिस्टमवर त्यांनी भर दिलेला होता. ओके. सो स्त्री शिक्षणाला चालना देण्यासाठी महत्त्वाची जी काही भूमिका आहे ते बजावल्याचे आपल्याला दिसून येतो. भारताचे जे काही आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा जपण्याच्या उद्देशाने त्यांनी भारताच्या राष्ट्रवादी चळवळीत सक्रिय सहभाग देखील नोंदवल्याचे आपल्याला दिसून येतं. सो पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. सो लक्षात ठेवा जे काही वेगवेगळ्या देशामध्ये स्टॅच्यू आहे किंवा आपल्या भारत देशामध्ये कोणत्या स्टॅच्यू कोणत्या शहरात किती फूट यावर प्रश्न विचारला जातो. सो त्या अनुषंगाने ही माहिती लक्षात ठेवणे गरजेचं आहे. ओके. सो शेवटचा प्रश्न आहे या ठिकाणी विचारलेल्या पुस्तकांसंदर्भात प्रश्न विचारल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. सो खालीलपैकी कोणी कोचिंग बियॉन्ड माय डेज विथ इंडियन क्रिकेट टीम अशा पद्धतीने या नावाचे पुस्तक लिहिलेलं आहे. ओके. सो कोचिंग बियॉन्ड माय डेज विथ द इंडियन क्रिकेट टीम हे पुस्तक कोणाचे आहे. ओके. पर्याय दिलेला आहे आशिष चांदोरकर आणि सूरज सुधीर. दुसरा पर्याय आहे R कौशिक आणि R श्रीधर. तिसरा आहे अमृत माथुर आणि चौथा पर्याय आहे बोरिया मुजुमदार. सो कोणते पर्याय योग्य आहेत. आता काही जे पुस्तक आहेत जे आपण पर्यायात बघितले
ते बघू शकता. श्रीधर आणि आर कौशिक यांनी हे जे काही कोचिंग बियॉन्ड माय डेज विथ इंडियन क्रिकेट टीम असं पुस्तक, या नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. सो इथेच आपल्याला या प्रश्नात विचारलेलं होतं. सो आर श्रीधर आणि आर कौशिक, सो आर श्रीधर आणि आर कौशिक यांनी हे लिहिलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओके. आणि आशिष चांदोरकर आणि सुधीर यांनी काय लिहिलेलं आहे तर ब्रेविंग व्हायरल स्ट्रोम या नावाचं, म्हणजे कोविडमध्ये कशा पद्धतीने लस विकसित करण्यात आली त्या संदर्भात जे काही एकंदरीत रिसर्च संशोधन कशा पद्धतीने कोरोना लस बनवण्यात आली किंवा तयार करण्यात आली त्या संदर्भाची काही माहिती आहे किंवा एकंदरीत घटनाक्रम आहे ते या पुस्तकात दिल्याचं आपल्याला दिसून येतं. सो ब्रेविंग अ व्हायरल स्टॉर्म नावाचं जे काही पुस्तक आहे ते आशिष चांदोरकर आणि सुधीर यांनी लिहिल्याचं आपल्याला दिसून येतं. ओके. सो या ठिकाणी नाव देखील दिलेलं आहे. त्यानंतर आहे अमृत माथुर यांनी कोणते पुस्तक लिहिलेलं आहे तर पीच साईड नावाचं जे काही पुस्तक आहे ते लिहिल्याचं दिसून येतं. ओके. सो पीच साईड नावाचं जे काही पुस्तक आहे ते त्यांनी लिहिल्याचं आपल्याला दिसून येतो. माय लाईफ इंडियन क्रिकेट टीम. ओके. पीच साईड माय लाईफ इन इंडियन क्रिकेट टीम या नावाचं पुस्तक त्यांनी अमृत माथुर यांनी लिहिलेलं आहे. आणि बोरिया मुजुमदार नावाचे जे काही लेखिका आहेत ते त्यांनी कोणतं पुस्तक लिहिलेलं आहे तर सेलिब्रेटिंग अ मेस्ट्रो सचिन ॲट 50 नावाचं जे काही पुस्तक आहे ते बोरिया मुजुमदार यांनी लिहिल्याचे दिसून येतं. सो हे चारही पर्याय दिलेले जे काही व्यक्ती आहेत किंवा लेखक आहेत ते कोणकोणते पुस्तक लिहिलेले आहे ते सविस्तर या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. ओके. विथ देअर फ्रंट पेज. ओके. सो बुक कवरनुसार आपण ते एक पिक्टोरियल मेमोरी डेव्हलप होण्यासाठी देखील त्यांचे जे काही इमेज आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. ओके. सो अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता. सो असे एकंदरीत आपण जे काही आपल्या टेलिग्रामच्या क्विज बॅचमध्ये जे 15 प्रश्न हल्ली आपण जे काही सोमवार ते शुक्रवारला जे काही 10 प्रश्न वेगवेगळ्या विषयाचे मागील वर्षातील प्रश्न आपण जे काही PYQs आहेत ते आपण पोस्ट करतो. त्यामध्ये केवळ 10 प्रश्न पोस्ट करतो आणि त्यांचं सविस्तर विश्लेषण आपण या ठिकाणी करतो आहोत. ओके. पण सॅटर्डेला आपण एकंदरीत आयोग ज्या पद्धतीने प्रश्न विचारतो चालू घडामोडीमध्ये 15 प्रश्न, त्या 15 प्रश्नांचं एकंदरीत ते पॅटर्न फॉलो करून आणि तशा आयोगाच्याच धर्तीवर आपण हे जे प्रश्न आहेत ते फ्रेम करतो आणि 15 प्रश्न या ठिकाणी आपण दर सॅटर्डेला डिस्कस करतो. ओके. सो मागच्या सॅटर्डेला काय झालं की मी थोडा कामामध्ये असल्याकारणाने कुठल्या तरी कामात बाहेर असल्याकारणाने मला ते चालू घडामोडी संदर्भाने क्वेश्चन जे काही आहे ते पोस्ट करता आलेलं नाही. आणि त्याचं काय झालं तर जे काही आपल्या टेलिग्रामवर जो क्विज बॅच आहे त्याच्यामधील एक स्टुडंट आहे त्यांनी मला मेसेज केलेला होता की सर मी फक्त जे काही चालू घडामोडीचा अभ्यास शुक्रवारी करतो आणि शुक्रवारी आणि शनिवारी, अर्थात शनिवार आणि रविवार हे 2 दिवस चालू घडामोडीसाठी देतो आणि ते जे तुम्ही प्रश्न पोस्ट करता त्या अनुषंगाने मी जो काही माझ्याकडे रिसोर्सेस आहेत ते अभ्यासून ठेवतो. त्यानंतर मी प्रश्न सॉल्व्ह करतो आणि कोणते चुकलेले आहेत आणि कोणते बरोबर आहेत अशा पद्धतीने ते एकंदरीत चालू घडामोडीचा अभ्यास तुमच्या प्रश्नांच्या सिरीज जे काही प्रश्न सिरीज तुम्ही सुरू केले आहे त्यावरूनच मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो असा मेसेज केलेला होता. मात्र त्यांनी हे देखील मागच्या वेळी जर प्रश्न पोस्ट केलेलं नव्हतं त्यामुळे त्यांनी देखील कंटिन्यू करा अशा पद्धतीने रिक्वेस्ट केलेली होती. सो मी या ठिकाणी हे सांगू इच्छितो की नक्कीच आपण जी काही सिरीज आहे ते आपण या ठिकाणी कंटिन्यू करणार आहोत. ओके. सो एकंदरीत आपण जे काही टेलिग्राम बॅच आहे ज्यामध्ये आपण PYQs आणि सॅटर्डेला मोस्ट एक्सपेक्टेड करंट अफेअर सिरीज बघतो आहोत त्यामध्ये हे 15 प्रश्न डिस्कस करत आहोत. ओके. सो अशा पद्धतीने जी काही इनिशिएटिव्ह आपल्या चॅनलवर सुरू आहे ते कंटिन्यू एक्झामपर्यंत आपण सुरू ठेवूयात. ओके. एक्झामच्या पलीकडे देखील जेव्हा मेन्स वगैरे असणार आहे त्यावेळी देखील आपण ते सविस्तर जे काही इनिशिएटिव्ह आहे ते सुरू करूयात. ओके. सो जर तुम्हाला क्विज बॅच संदर्भाने इन्फॉर्मेशन घ्यायची असेल तर या टेलिग्राम चॅनलवर सविस्तर माहिती उपलब्ध आहे. ओके. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. धन्यवाद.